नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी तुम्हाला दाखवणार आहे आज तांदळाची खांडवी. कोकणी पद्धतीने बनवलेली तांदळाची खांडवी कशी बनती पहा तुम्ही, अगदी सोपी. तर माझ्याकडे इंद्रायणी तांदूळ आहे, ती मी धुवून घेतले होते पहिले. आता हे मी भाजून घेणार आहे पहा. आता हे मी तुपात भाजून घेणार आहे, साजूक तुपामध्ये. असं तूप टाकायचं वरून, म्हणजे कढईला पण चिटकत नाही. वरून असं करायचं आणि एकदा सोडून घ्यायचं खाली. मग असं घेतल्यावर आता तांदूळ कढईमध्ये असं चिटकत नाही, असंच राहतात. मग नाहीतर मग कधी कधी चिटकून राहतात, मग जळतात पण. म्हणून असं कढईच्या बाजूने तूप टाकायचं आणि छान मस्त अगदी खरपूस भाजून घ्यायचं. इंद्रायणी तांदूळ घेतल्यावर स्वाद खूप छान येतो खांडवीला आणि खूप गोड खांडवी बनती मस्त. तर कोकणी पद्धतीने तांदूळ आणि नारळाची खांडवी बनवतात, फार उत्तम लागते. मात्र बरेच वेळा खाल्लेली आहे मी, तुम्हाला पण दाखवते आता कशी बनते ती. छान आवडती मला, म्हणून मी केलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर नक्कीच पहा व्हिडिओ छान. मात्र हे बघा, मी जरा पण थांबत नाही, सारखे तांदूळ हलवून घेते. तांदळाचा रंग तांबूस झाला पाहिजे, पांढरा पडला पाहिजे. तांदूळ कसा पाणेरी आहे तांदूळला. इंद्रायणी तांदूळ पाणेरी असतं, पण सुगंध छान येतो इंद्रायणी तांदूळाचा. आता हे बघा पांढरे पूर्ण झालेले आहेत. मी आता हे बंद करते. आता इथे घेतलेले आहे बघा खोबरं. एक नारळ घेतलेला आहे, त्याची साल काढलेली आहे बाहेरची आणि हे जे तुकडे केलेले आहे, काळी साल सर्व काढून टाकलेली आहे. तुकडे करून ह्याला मी ग्राइंडरमधून करून घेते बारीक. हे बघा असं बारीक करतो आपण. खोबरं किसतं कसं विळीवर, त्या पद्धतीने बारीक झालं पाहिजे. आता आपल्याकडे येळी नाही आहे ना, मग ते येळीवर किसण्यापेक्षा मग अशी आयडिया छान आहे. याच्यात लगेच होतं. विळीवर तरी वेळ लागतो, पण याच्यात वेळ लागत नाही, लगेच पटकन होतं आणि एकसारखं होतं. आता एकदा जरा फिरवते आणि परत झाकण लावते, परत जरासं फिरवून घेते. अगदी 15 सेकंदच लावलं होतं, आणखीन 15 सेकंद लावू किंवा अर्धा मिनिट लावू, पण छान होईल लगेच. तसं मग आपलं येळीवर किसायचं म्हटलं तर चांगलं 15-20 मिनटं लागतात ते नारळ किसायला. हे पहा आता हे छान झालेलं आहे, पांढरं शुभ्र मस्त झालेलं आहे पहा. आता हे मी बाजूला ठेवते. आता काय करायचं, ही वाटीत काढून घेते आधी, नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस लगेच दाखवते. झटपट होणारी आहे, पण फार खमंग. तुम्ही नैवेद्यासाठी बनवा किंवा एखाद्या उपवास सोडायला बनवा किंवा कोणी पाहुणे आले तरी बनवा, कधी पण बनवा, मस्त मजेने. हे बघा लालसर तांदूळ मस्त झालेले. ह्याला मी दळून घेणार आहे, रव्यासारखं करणार आहे. एकदम रवा असतो ना, रव्यासारखंच करायचं तांदळाचं. तर आता तोपर्यंत आपण झालेले तांदूळ पण वाटून तुम्हाला ते पण दाखवते नंतर. तर हे पहा, इथल्याला मी ताटाला पहिली पूर्वतयारी करून घेते. ताटाला तूप लावून ठेवायचे आपल्याला, सगळीकडून लावायचं, कडेमेऱ्याने सगळीकडून लावल्यानंतर ना आपली ही असते ना खांडवी, पटकन निघली जाते. म्हणून आधी आपण ही तयारी करून द्यायची. प्रत्येक फावल्या वेळेस ते करायचं, म्हणजे आपण रेसिपी बनवताना फटाफट ते केल्यानंतर आपला वेळ पण खात नाही. आता हे तांदूळ पहा झाले ना एकदम रव्यासारखे. बघा मस्त रव्यासारखं झाले. कोरडेच वाटलेले होते, पाणी न घालता किंवा काहीच न करता. तर इथे कढई ठेवली, 1 ग्लास भरून पाणी ओतणार आहे मी पहा. पूर्ण 1 ग्लास पाणी ओतायचं. आता तुम्हाला गोडाचे पदार्थ किती गोड घालायचे त्याच्यावर आहे. मी एवढा गुळ घातलेला आहे पहा, अंदाज पंचच घातलेला आहे, त्याच्यात मेजरमेंट काय नाही आहे. आता मला तुमच्यावर आहे ते किती गुळ घालायचा किती नाही घालायचं. मी आता कमीच घातलेला आहे गुळ. तुम्हाला वाटलं तर वाढवू शकता, अजून एवढा वाढवला तरी चालेल. याच्यात हा ठेवल्याने एवढा वाढवला तरी चालेल. तर हे बघा आता मी टाकते केसर. रंग छान येतो, स्वाद छान येतो, मग थोडीशी केसर टाकायची आपल्याला त्याच्यात. रंग पण छान येतो त्यांनी आणि स्वाद पण मस्त येतो. ते बघा आता हे गूळ वितळून द्यायचं. जराशी पाणी उकळायला, थोडंसं गरम होऊन उकळायला, आता उकळेल थोड्या वेळात, असा प्रयत्न करायचा. त्यावेळेला आपल्याला दुसरी प्रोसेस करायची, एकदम उकळी येऊन नाही करायचं. हे बघा आता हे पीठ हे झाले. आपलं गूळ पण वितळलेलं आहे आणि आपलं पाणी पण जरा उकळी येण्याच्या बेतावर आलेलं आहे. आता हे सर्व सोडून द्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये. उकळी आल्यावर सोडल्यावर काय होतं, सगळ्याच्या गुठुड्या बनतात. आपण ते काढीतपर्यंत टाकीतपर्यंत गुठुड्या बनून जातात, सगळं गोळे गोळे तयार होतात. आता होणार नाही, आत्ताशी उकळी यायला लागलेली पहा. आता फटाफट हलवून घ्यायचं. हे बघा हे झालेलं आहे आणि आता हलवून घ्यायचं त्याला व्यवस्थित. आता एवढ्या वेळात तर त्याच्या गाठी बनल्या असत्या, म्हणून मग कमी उकळी आल्यानंतरच थोडा आता उकळी यायचा चान्स आहे, त्यावेळेस करायचं आपल्याला. हे बघा तर छान हल्लीला मस्त झालेलं आहे. आता आपण ते खोबरं वाटलेलं आहे ना, मिक्स ह्याला ग्राइंडरला बारीक केलेलं आहे, ते सोडून द्यायचं. पूर्ण सगळं आहे तेवढं सोडून द्यायचं. छान असा
तुम्हाला ह्याच्यात जायफळ घालायचं तर घालू शकता. मी आता विलायची घातली होती याच्यामध्ये, पण ती दिसली नाही तुम्हाला. थोडासाच व्हिडिओ स्किप झाला. तर पाण्यातच मी विलायची टाकली होती, तर थोडा व्हिडिओ स्किप झाला. चिमूटभर मीठ पण टाकलं होतं आणि विलायची पण टाकली होती. सॉरी, तुम्ही टाकू शकता. ते विलायची पावडर केली होती ती टाकली होती. हे बा, तुम्हाला जायफळ घालायचं तर घालू शकता. स्वाद छान येतो जायफळ. 1 चमचावर साजूक तूप टाकलं आता मी. ह्याला कमी साजूक तुपात छान बर्फी बनती. ही बर्फी म्हणा किंवा खांडवी म्हणा. ती कोकणात तर ते खांडवीच म्हणतात याला, बर्फी नाही बोलत. तुम्हाला जे आवडेल ते बोला, पण फार छान होती. तोंडात टाकली का गायब होणारी बनती होती बघा. आता पूर्ण शिजवून घ्यायचे आपल्याला हे सर्व. तेवढ्या पाण्यात छान शिजणार. ते खोबरं बी शिजणार आणि ते तांदूळ आपण वाटलेले आहेत ना ते पण शिजणार मस्त. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला फक्त गोडाला कमी जास्त करायचं तर करू शकता. जास्त गोड केलं ना तर काय होतं, गूळ माझा जरा काळा होता तर आणखीन काळा रंग आला असता त्याला. आणि एकदम आम्हाला पाहिजे तेवढं मी गोड केलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला वाटलं तर थोडा गूळ वाढवू शकता, नाही वाटलं तरी ही पण परफेक्ट आहे. पण वाटलं तुम्हाला थोडासा गूळ हवीच त्याच्यात तर वाढवू शकता थोडा गूळ. हे बघा, छान अशी उलटी पालटी करत राहायचं. हिला चांगलं मुरून द्यायचे आपल्याला, का की ते तांदूळ शिजायला पाहिजे पूर्ण. आणि खोबरं बी चांगलं असं कोरडं फटफटीत व्हायला पाहिजे. आता ह्याच्यावर मी झाकण पण ठेवणार आहे जरा वेळ. चांगलं गोळा बनतोय का पाहते आधी पहिला. हे बघा, गोळा बनायला लागलेला आहे. हे आता तयार होणार आहे आपल्यावर. मी थोडा वेळ अजून ठेवणार आहे. झाकण ठेवून थोडंसं मुरून देणार आहे याला. कसं आपले झाले तयार. बारीक गॅस केलेला आहे, बारीक गॅस करून ठेवून द्यायचं. तर झाकण ठेवते आणि छान जरा 1 मिनिटभर मुरून देते याला. नंतर मग दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस. हे पहा, झालेलं आहे आपलं. बारीक गॅस करून ठेवलेला आणि मुरून दिलं होतं. छान मस्त झालेलं आहे. रंगही छान दिसायला लागलेला आहे. जास्त डार्क पण नाही, जास्त फिका पण नाही, अगदी मस्त झालेलं आहे. एकदम आपल्याला हवी त्या पद्धतीचं झालेलं आहे. तर हे ताट आपण घेतलेलं आहे ना, ताटात ओतून काढायचे सर्व. हो, एकदम कोरडी फटफटीत होणार आहे मस्त. ह्याला काय जास्त बी कडक करायचे नाही. ह्या आपल्या खांडवी अशी मऊ लुसलुशीत झाली पाहिजे, अशा पद्धतीने करायची तर छान लागते. अशी तोडून लगेच तोंडात टाकली का गायब व्हायला झाली पाहिजे, अशी खांडवी करायची. नैवेद्यासाठी पण कामाला येणारी आहे. किंवा तुम्हाला कधी वाटलं चला खावं, किंवा आले रक्षाबंधन किंवा आला सण कुठला, त्यावेळेस करून ठेवली तरी चालते. छान 8 दिवस टिकून राहते ही खांडवी. काहीच खराब होत नाही. 8 दिवस आरामशीर राहते. हे बघा, आता झालेलं आहे हे सर्व प्लेन. आपण प्लेन करून घेतलेलं आहे ना छान. असंच प्लेन करायचं. कड्याचे बिड्याचे सर्व असं बाजूला करायचं. ह्याच्यावर कोणी टाकतं बदाम पिस्ता किंवा, तर मी बदाम पिस्ता बी टाकणार आहे नंतर थोडासा. पण मला खोबरंच आवडतं मैत्रिणीनं. मी आता सजवण्याच्या वेळेस तुम्हाला थोडासा बदाम पिस्ता टाकते. पण खोबरं असं हे आपण किसलेलं खोबरं आहे ना, हेच टाकायचं त्याच्यावर. छान दिसतं. का की पारंपरिक रेसिपी आहे, जुन्या जमान्यातली रेसिपी आहे. म्हणजे पारंपरिकमध्ये असं टाकतात. मी तसंच दाखवलं आहे तुम्हाला पारंपरिक रेसिपी. हे पहा, मस्त असं टाकून द्यायचं. जरासं त्याला प्लेन करून घ्यायचं. हे बघ, असंच राहतं ते. पांढरं दिसतं मध्ये मध्ये, छान वाटतं. आता ह्याला ना अर्धा तास तासभर चांगलं ठेवून द्यायचं बाजूला. आणि मग अर्धा तासानी मी तुम्हाला दाखवते. हे बघा, झालेलं आहे अर्धा तास. एकदम कोरडी झालेली आहे, चिटकत जरासुद्धा नाही कुठे. आता मी ह्याच्या वड्या पाडून घेणार आहे. हे बघा, सहजरीती पडले जातात वड्या. हे बघा, काहीच टेन्शन नाही, काहीच नाही. अगदी सहज वड्या पडल्या जातात त्याच्या. तुम्हाला किती मोठ्या करायच्या किती छोट्या करायच्या त्याच्यावर आहे. मी काही छोट्या करणार आहे, काही मोठ्या करणार आहे. तुम्हाला दाखवते आता कशा. पहिल्या काढून दाखवते, नंतर तुम्हाला माझ्या पद्धतीने मी करून घेते. खूप चविष्ट लागते. आज कधीतरी करून पहा मैत्रिणीनं. ही खांडवी पारंपरिक डिश आहे कोकणातली. हे बघा, शंकरपाळीचा आकार करते मी जरा. तर तुम्हाला कशा करायच्या तशा करू शकता. चौकोनी तुकडे केले तरी चालेल, किंवा शंकरपाळीचा आकार केले तरी चालेल, कुठलाही चालेल. मस्तच आहे पण सगळं. हे झालेलं आहे आपलं. आता मी बाजूच्या काढून दाखवते तुम्हाला.
एका कड्यानेच काढायच्या. कशा वड्या निघतात पाहूया आपण. हे बघा, सहजरीती निघली जाती. आता हा बाजूचा तुकडा निघालेला आहे. तर हे सगळे बाजूचे तुकडे मी काढून दाखवते. बघा, सहजरीती वरती आलेला आहे सुरीवर छान असा. अगदी मस्त रंग पहा किती सुंदर, ट्रान्सपोर्ट अगदी मस्त, खूपच छान. आता मी बाजूला ठेवते. या किती छान झालेलं आहे ना. आता मी बऱ्यापैकी थोड्याशा काढून ठेवते बाजूला आणि नंतर मग प्लेटमध्ये पण भरून दाखवते. ह्या ना तसं पाहिलं तर ना केळीच्या पानावर नैवेद्य दाखवतात. ह्याचा आपण देवाला नैवेद्य दाखवतो ना, केळीच्या पानावर ठेवतात. तर मी तुम्हाला दाखवते केळीच्या पानावर पण ठेवलेल्या आणि कशा दिसतात छान एकदम मस्त. बघा बरं किती सुंदर आहे. मैत्रिणींना आवडल्या ह्या खांडवी पारंपरिक विषय तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. आता सजवण्याची पद्धत पण दाखवते आणखी तुम्हाला पुढे. अशा पद्धतीने सजवल्या तरी छान होतात. पहा रंगही सुंदर मस्त. चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन.